मला जे कळलं ते पहिलं म्हणजे ॲपवरनं किंवा व्हॉटएव्हर व्हर्च्युअल तुम्ही करता. करेक्ट. मग सपोजेडली दोघांनाही दे बोथ आर सिरियस अबाउट टेकिंग इट अहेड. दे जस्ट वॉन्ट, दे आर कम्फर्टेबल. आपण म्हणूया सिरियस, दे कम्फर्टेबल विथ इच अदर. दे आर कम्फर्टेबल विथ इच अदर. कळतं का पण फोनवर बोलून आणि असं सगळं? हां, पण म्हणजेच तिथे कुठेतरी दोघांनाही इच्छा होते ना की आपण पर्सनली भेटूया. दॅट इज हाऊ यू कन्वर्ट फ्रॉम ऑनलाईन टू ऑफलाईन. ओके. मग भले तुम्ही अगदी बाहेरच्या देशात असाल, म्हणजे वेगवेगळ्या देशात जरी असाल, तरी यू मेक इट अ पॉईंट टू मीट. मे बी विदिन 6 months, विदिन 8 months, वॉट एव्हर इट इज. किंवा तुम्ही ऑनलाईनवरती सुद्धा तुम्ही तुमचा जो प्रेझेन्स आहे त्याला कुठेतरी तुम्ही थांबवता की इतकं आपण इन्व्हॉल्व नको होऊया. कारण इन्व्हॉल्वमेंट आली की मग त्रास होणार आपल्याला. त्यामुळे ॲक्च्युअल भेटेपर्यंत वी विल जस्ट पॉज अवर डेटिंग फेज. दॅट्स अ बेस्ट ऑप्शन. You also date other people in your area, in your country. I will be dating other people in my country. Let us explore and meet each other after 6 months. That's the best option, na? ओके. सो दिस इज रिव्होल्युशनरी. तू म्हणते मी मी 5-6 लोकांना एका वेळेला व्हर्च्युअली डेट करणार, तू 5-6 लोकांना व्हर्च्युअली डेट कर. व्हर्च्युअली नाही म्हणत आहे मी. व्हर्च्युअली तर आता ए आणि बी असं आपण म्हणूया. एक आहे कॅनडामध्ये आणि दुसरं आहे इंडियामध्ये किंवा मे बी US मध्ये. ठीक आहे. आता ह्या दोघांना डेटिंग ॲपवरती एक दोघं भेटले. आता त्यांना त्या ॲपवरून किंवा व्हर्च्युअलवरून ॲक्च्युअलला यायचं आहे. बरोबर. आता ॲक्च्युअलला यायचं तर कसं येणार? मी आत्ता तिथून कॅनडामधनं US ला जाऊ शकतो किंवा शकते, पण कॅनडाहून इंडियाला यायला मला आत्ता नाही आहे पॉसिबल. मे बी बिकॉज ऑफ माय करिअर कमिटमेंट काही असू शकेल. सो हे असं असताना मग प्रॉब्लेम आला, डिस्टन्स झालं रिलेशनशिप. तर त्यांना असा प्रॉब्लेम असा येऊ शकतो की आपण डेट करताना आपण आपल्या एरियामध्ये बाकीच्या लोकांना काही भेटून बघूया ॲक्च्युली. आणि मग जेव्हा मी इंडियात आफ्टर 5 months 6 months येतोय किंवा येते त्यावेळेला, किंवा मी इंडियातला जो पार्टनर आहे तो कॅनडाला जातो, तेव्हा आपण भेटूया. पण तोपर्यंत आपण ह्या डेटिंग फेजला कुठे नाव नको देऊया. इन बिटवीन जर तुला कोणी भेटली किंवा मला कोणी भेटला तर आपण एकमेकांशी क्लिअर राहू. दिस इज व्हॉट हेल्दी डेटिंग इज. म्हणजे असं काही काही रूल नाही आहे बाबा की तू कोणाशी डेट नाही करायचं, मी नाही करायचं. ॲट अ टाइम डेटिंग फेजमध्ये तुम्ही 3, 4, 5 जणांबरोबर डेट करू शकता. डेट करणं म्हणजे काय? एकमेकांबरोबर कॉफी पिणं, बाहेर जाणं, टाईम व्यतीत करणं. इट इज युअर चॉईस. आणि त्या 5मधनं तुम्ही फिल्टर करून तुम्ही एकाला शोधू शकता. इफ यू रिअली वॉन्ट अँड यू आर कमिटेड, rather than committed, I would say you are comfortable enough with that person, you can choose, you can filter that date आणि त्याला तुम्ही सिरियस रिलेशनशिपला घेऊन जाऊ शकता पुढे. यू ऑलवेज हॅव अ चॉईस. सो डेटिंग इज अ फ्री फ्लोईंग ॲक्च्युली. इट्स अ फ्री फ्लो. गो इन दॅट फेज. आणि ह्याचा अवेअरनेसच ना इंडियामध्ये बऱ्यापैकी नाही आहे. दॅट इज वाय ब्रेकअप्स इतके काळजाला भिडणारे वगैरे घेतले जातात आणि त्याला डील नाही करता येत त्यांना. अँड इट इज अफेक्टिंग देअर करिअर, इट इज अफेक्टिंग देअर मेंटल हेल्थ. म्हणजे त्यांना नक्की ह्यातलं काय कळत नाही. ह्याच्यामध्ये डेट करणं म्हणजे काय नाही करायचं हे माहिती नाही आहे आणि काय करायचं आहे हे माहिती नाही आहे. मग काय करतात ते? सो ते डेटिंगला रिलेशनशिप समजतात. कारण एकतरी पार्टनर त्याच्यामध्ये तोंडघशी पडतो. सी, वन ऑफ द पार्टनर्स इज इमोशनल. आणि जो इमोशनल आहे तो तोंडघशी पडतो. कारण तो समजतो किंवा ती समजते की डेटिंग करतोय म्हणजेच ती सिरियस रिलेशनशिपमध्ये आहे. 4 वेळा एक व्यक्ती सांगते, 4 वेळा जर का ती किंवा तो भेटतोय, चांगले चांगले काय गिफ्ट्स देतोय किंवा प्रायोरिटी देतोय म्हणूया आपण, राईट. त्यावेळेला तिला किंवा त्याला असा समज होतो की आय एम हिज प्रायोरिटी, आय एम हर प्रायोरिटी. मी फार सर्व आहे, राईट, ह्याच्यासाठी, किंवा मी सोलमेट आहे असं म्हणूया. आणि तीच कुठेतरी चूक असते. कारण तेच कंटिन्यू राहिलं आणि नेक्स्ट स्टेजला गेलं तर त्याला आपण कुठेतरी मिनिंगफुल म्हणू शकू. कळलं ना मी काय म्हटलं ते. पण जर मिनिंगफुलच नाही येते आणि तिथल्या तिथे तो ॲट अ टाईम दुसऱ्या लोकांबरोबर सुद्धा फिरतोय किंवा इथे तेवढा टाईम देत नाही आहे किंवा समहाऊ कुठेतरी तुम्हाला रेड फ्लॅग्स दिसत आहेत की काहीतरी मिसिंग आहेत. हा, मला प्रायोरिटी देणं बंद केलं आहे ह्याने. ही इज नॉट स्पेंडिंग दॅट मच टाईम, ही इज गिविंग मी सम रिझन्स, राईट. मग ते फेकिझम तुम्हाला जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा हे समजून घ्यायचं आहे की आयदर तुम्ही खूप जास्त इमोशनली इन्व्हॉल्ड आहात, वन सायडेड. कारण हे दोन्हीकडनं व्हायला पाहिजे. यू गॉट माय पॉईंट, राईट. हो. ऑनलाईन डेटिंगवरून आपण म्हणजे डेटिंग ॲप्सवरून आपण ऑनलाईनवरून ऑफलाईनला आलो.
सो तुम्ही डेटिंग फेजमध्ये मोकळे आहात. यू आर फ्री. इट्स लाईक अ फ्री बर्ड. यू डू नॉट हॅव एनी कंपल्शन. यू डू नॉट हॅव एनी बाइंडिंग. तुम्ही कोणालाही कमिटेड नाही आहात. तुम्ही व्यवस्थित डेट करू शकता. पण त्यामध्ये तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचं आहे, मी हे किती महिने करणार आहे आणि हे महिने केल्यानंतर मी ह्यातला कोणाला चूज करणार आहे. हू कॅन बी अ राईट पर्सन फॉर मी, पार्टनर फॉर मी. बट त्याची सपोज त्याची किंवा तिची अशी काही इंटेन्शनच नसतील की मला रिलेशनशिप हवी आहे असंच ज्याला वाटत नसेल, मग त्यांनी आयुष्यभर डेट करत राहावं आणि पार्टनर्स रिप्लेस करत राहावे. इट्स क्रिएटिंग अ लॉट ऑफ कन्फ्युजन इन देअर लाईफ. बिकॉज बॉडीज हॅव मेमरीज मंजरी. अँड इट्स नॉट ओनली द लाईक फिजिकल नुसतं भेटणं मी म्हणत आहे. इट्स ऑफकोर्स अ फिजिकल इंटिमसी ऑल्सो. सो वेन आय एम सेईंग बॉडीज हॅव मेमरीज, यू कीप ऑन रिप्लेसिंग युअर नाईट पार्टनर्स. And if you are okay with that, I am completely okay with that. म्हणजे रिपकशन येणार ना. 100%. सगळंच तुम्हाला टांगत्या गोष्टींसारखं म्हणजे हँगिंग पोझिशनमध्ये हवं आहे. म्हणजे कुठे स्थैर्यच नाही आहे. तुला हे बघ, तू हे ऑप्शन्स का आले? आपल्या वेळेला होते काय? नाही ना, मी तेच विचार करते. हुकअप आला म्हणजे जिथे फक्त फिजिकली तू आणि मी तू एकमेकाचा कन्सेंट घेऊन आपण फक्त सेक्स करायचा. सिम्पल. हे हुकअप काय प्रकरण आहे? तेच सांगते तुला. फक्त सेक्स करायचा ज्याच्यामध्ये इमोशन नाही पाहिजे. असं कसं शक्य आहे? हे आपल्याला वाटतंय, पण हा ऑप्शन बनवला गेलाय ना. पण हा खूप कन्व्हिनियंट ऑप्शन हा आहे. कन्व्हिनियंट ऑप्शन का बनवला गेलाय? कारण का फिजिकल भूक तर प्रत्येकाची असते. मग मलाही आहे, तुलाही आहे आणि मला वाटतंय म्हणून मग मी फक्त घेईन आणि नो स्ट्रिंग अटॅच सारखी मी तिकडनं निघून जाईन. ह्याचं प्रमाण भारतात किती आहे? भारतात बऱ्यापैकी कमी आहे, पण वाढत आहे, नक्कीच वाढतं. आणि हा ट्रेंड किंवा ही मॉडर्निटी म्हणून समजलं पण जातं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.